श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायण. मी डॉक्टर कृष्णदेवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू. चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये पुरातन देवळात दर्शन घेण्यासाठी का जावे. त्या अगोदर एक सुविचार. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक दुःख समूहाचे नाव म्हणजे आळस. आळसामुळे बुद्धीला गज चढतो. मानवी मनाला व शरीराला मिळालेला हा शाप म्हणजेच आळस. आळसात लोळत पडल्याने कुणालाही यश मिळत नाही. आळसाने मनुष्य दरिद्री व दुर्गुणी बनतो. आळसामुळे मनुष्याचा शेवट दुःखात होतो. अविश्रांत मेहनत केल्यावर जे यश मिळते त्याची गोडी आळसी लोकांना कधीच चाखता येत नाही. गाड सम्राज्ञी लता मंगेशकर आज जगभर प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या उत्तुंग यशाचे श्रेय म्हणजे अखंड रियाज, परिश्रम हेच आहे. अतोनात कष्ट करून गरीब कुटुंबातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रयत्नांच्या जोरावरच कायदे पंडित, घटना तज्ञ झाले. आळशी माणसाचा कधीच उत्कर्ष होत नाही व त्याला कधीही सुख मिळत नाही. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात, अनेक दुःख समूहाचे नाव आळस आहे. आज आपण योग सद्गुरू विचारधारामध्ये पुरातन देवळात दर्शन घेण्यासाठी का जावे याविषयी माहिती घेणार आहे. अध्यात्म आणि सायन्स म्हणजेच नक्कीच श्री गणेश होय. देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाभोवतीचा पंचभूतासहित असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे एक खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जात असे. तांबे हे वीज चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती सभोवताली रेडिएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर विधीपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल व त्यानंतर त्याच्या भोवती मंदिर बांधले जाईल. आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यात ही 100% विज्ञान कसे आहे ते पाहूया. देवळात जाण्यापूर्वी आपण चपला बूट काढून पाय स्वच्छ धुवून मगच मंदिरात प्रवेश करतो. त्यामागचे स्वच्छतेचे कारण हे आहे की आपण चपला बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स दूषित होऊ नयेत हा एक उद्देश, पण त्यापेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडले आहे. ते म्हणजे मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे, उदाहरणार्थ संगमरवर, की ती मंदिरात शुभ ऊर्जेची उत्तम वाहक असेल. पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जीचे पॉइंट्स मधून ती आपल्या शरीरात प्रवेश करते. जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये रिसिव्हिंग मोडमध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा
तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल, तेव्हा पुढचे नियम त्याकरताच आहेत. मंदिराच्या गर्भगृहात मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारी असलेली घंटा वाजवणे. त्यामागे 2 उद्देश आहेत. पहिला म्हणजे त्या घंटा विशिष्ट सप्तधातूच्या योग्य प्रमाणात घेऊन बनवलेल्या असतात. घंटा वाजवल्यानंतर ती तीव्र परंतु किमान 7 सेकंद राहणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतात. अशाच बनवलेल्या या घंटा असतात. घंटा वाजून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन स्वतःमध्ये सामावून घेणे. यामुळे आपली अष्टचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकाग्रतेने म्हणजे इन कोऑर्डिनेशन काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचाराचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन शोषली जातात. आपले 5 ज्ञानेंद्रिये म्हणजेच दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे या पुढील रूढी हे 5 सेन्स उद्दीपित करतात. कापूर जाळणे म्हणजे दृष्टी. कापूर वातीवर हात फिरवून ते डोळ्याला लावणे स्पर्श. मूर्तीवर फूल वाहणे फुलांच्या आरोमामुळे वास. कापूर व तुळशीपात्र घातलेली तीर्थ प्राशन करणे चव. तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ ताप असे आजारही होत नाहीत. घंटानाद व मंत्रोच्चार ऐकणे. अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत रिसिव्हिंग मोडमध्ये आपण गर्भगृहात आवश्यक तेवढी ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्यायची असते. मूर्तीच्या मागील बाजूस एक भोवताली पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणाचा प्रयोजन असतात. पूर्वसुरी म्हणतात. हे सगळं केल्यावर पटकन गजबतात जाऊन नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरीरात ऊर्जेला सामावायला, सेटल व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला. मित्रमैत्रिणींनो, आपल्या पुढच्या पिढीला देवळात का जायचे हा मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोचवण्यासाठी मदत करा, हीच अपेक्षा. मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे सायन्स म्हणजेच विज्ञानावर आधारित आहे. चिंता नको भविष्याची, साथ तुम्हाला योग सद्गुरूंची. धन्यवाद. अहो, गेली कित्येक वर्षे आपल्याला व्यवसायात नुकसान होत आहे, पैसे टिकत नाहीयेत, आपल्या प्रियाचे लग्न ठरेना झालंय. कसा मार्ग काढायचा यातून? मीही त्याच विचारात असतो. माझ्या एका मित्रानं श्री योग आध्यात्मिक मठ वारणा नगरचे मठाधिपती योग सद्गुरू श्री कृष्णदेवगिरी महाराज यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्याला चांगला फायदा झाला. आपणही भेटून मार्गदर्शन घेऊ. कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, राजकीय अशा कोणत्याही समस्येवर मार्गदर्शनासाठी संपर्क 98 21 22 0495.